संपूर्ण देशात जे आहे ते रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतात। अशातच जर बघितलं असेल तर नागपुरातील ऐतिहासिक मंदिर असलेलं पोद्दारेश्वर मंदिरातून दरवर्षी जे आहे ते भव्य शोभायात्रा निघत असते। यंदासुद्धा एक वेगळं आकर्षण या संपूर्ण शोभायात्रेत असणार आहे, ते म्हणजे जे आहे ते रामाचं रथ। ज्या ठिकाणी जर बघितलं असेल तर रामाचं रथ जे आहे ते समोर असते आणि त्यानंतर जे मुख्य आकर्षण जे असते हे संपूर्ण रथ असतो। यंदा जे आहे ते भारत माताची असलेली मूर्ती आणि हिंदू धर्मातले वेगवेगळे पुराण आहेत ते पुराण ज्या एका अर्थाने ज्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आपण बघू शकता की शस्त्र आणि शास्त्र या दोन्हीही ची गाथा एका अर्थाने या ठिकाणी जे आहे ते मांडण्यात आलेली आहे। यासोबत जर बघितलं असेल तर हिंदू धर्मातील पुराण असतील, यासोबत वेगवेगळे कथा असतील, या संपूर्ण संदर्भातली मांडणी आहे या संपूर्ण या रथामध्ये पाहायला मिळणार आहे। शस्त्र आणि शास्त्र यासोबत जर बघितलं असेल तर आत्मसंरक्षण स्वतःच्या कसं केलं पाहिजे यासाठी वेगवेगळे शस्त्र या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे आणि ते आपण या संपूर्ण जे आहे ते चित्ररथाच्या माध्यमातून आपण बघू शकतो की कशा प्रकारचे वेगवेगळे शस्त्र या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे। एकूणच जर बघितलं असेल तर वेगवेगळे आकर्षणाचे केंद्र जे आहे ते या संपूर्ण शोभायात्रेत असते। यंदासुद्धा असे आकर्षणाचे केंद्र जे आहे संपूर्ण रथ असणार आहे। समाजाला एका अर्थानं संदेश देणारा संपूर्ण रथ असणार आहे। वेद असेल, पुराण असेल, अध्यात्म असेल, यासोबत वेगवेगळे शस्त्र या ठिकाणी असणार आहेत आणि दोन टोक्यामध्ये उभारलेली ही संपूर्ण भारत माता जणू या दोन्ही शक्तीमध्ये संतुलन साधण्याचा संदेश एका अर्थाने देत आहे। आणि या पद्धतीने एक आजच्या काळात जेव्हा समाजाला एका प्रकारची असुरक्षता जेव्हा सामना करावा लागते त्यासाठी जे आहे ते शस्त्रासोबत शास्त्रसुद्धा एका अर्थानं महत्त्वाचं आहे या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न या संपूर्ण शोभायात्रात असणार आणि ही शोभायात्रा जी आहे ते नागपूर शहरातील वेगवेगळ्या मार्गाने जे आहे ते भ्रमण होत असते। नागपुरातील नागरिक जे आहेत ते या शोभायात्रेच्या एका अर्थाने जे आहे ते पाहणी करत असतात। त्यासोबत जे आहे ते प्रभू श्रीरामाच्या रामाच्या ज्या मूर्तीचे एका अर्थाने जे आहे ते संपूर्ण या ठिकाणी जे आहे ते पूजन करत असतात आणि अशा प्रकारचे संपूर्ण रथ जे आहे त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या भारत मातेची भली मोठी या ठिकाणी मूर्ती आणि वेगवेगळे शस्त्र, पुराण, वेद जे आहेत या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न एका अर्थानं या ठिकाणी करण्यात आलेला आणि ही शोभायात्रा जी आहे त्या सायंकाळी 4 वाजतापासून जे आहे ते पोद्दारेश्वर मंदिरातून जे आहे ते प्रारंभ होणार आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।